एक न्यूट्रिएंट आहे वॉटर. त्या वॉटरच्या सुरुवातीला आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ते क्वेश्चन बघा काय आहे. याच्यातलं पहिला क्वेश्चन आहे मेनी टाइम्स रीड प्लीज रीड. Many times we experience dryness in a mouth. आपल्या घशामध्ये कोरडापणा वाटतो आपल्याला. कोरडापणा. मी काय म्हणून राहिले मी काळा दिसलो तरी काय हरकत नाही. मी काय म्हणते माहिती का ते लय भोरबी काही कामाचं नाही असा विषय. तर क्वेश्चन काय होता मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स ड्रायनेस इन अ माउथ. आपल्या घशाला कोरड पडतं. त्याचं कारण काय आपल्या बॉडीमधलं वॉटर काय झालं असतं कमी झालेलं असतं. बरोबर आहे. ते कारण असतं त्याच्यामध्ये. दुसरा क्वेश्चन काय आहे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. हे बघा डॉक्टर काय करतो कधी कधी आपल्याला ते एक पुडी देतं बघा 1 लिटर पाण्यामध्ये टाकून प्यायची. ते असं लूज मोशन झाल्यावर देते. ते लूज मोशन म्हणजे कसं अशक्तपणा येतो अशक्तपणा. त्याच्यानंतर वी स्लीप ड्युरिंग समर अँड हेवी एक्सरसाइज. व्यायाम केल्यानंतर आपल्याला घाम येतो. बरोबर आहे. किंवा उन्हाळ्यामध्ये पण घाम येतो का वातावरणाशी आपल्याला आपल्या शरीराचं तापमान जर जुळून घ्यायचं असेल त्याकरता आपल्या शरीरामध्ये असलेले जे काही पाणी आहे त्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्या शरीरातलं जे पाणी आहे ते घामाच्या रूपानं बाहेर टाकलं जातं शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी. त्याच्यानंतर हे 3 क्वेश्चन दिलेत. याच्यातून आपल्याला कळतं की या तिन्ही याच्यामध्ये वॉटर किती महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या बॉडीमध्ये. हा वॉटर खूपच महत्त्वाचा पार्ट आहे. तो आपण फॉलो केला पाहिजे. तो वॉटर किती प्रपोर्शनमध्ये आपल्या बॉडीमध्ये ते तुम्ही बघू शकता. देर इज अबाउट 65 to 75% वॉटर इन आवर बॉडी. आपल्या शरीरात किती पाणी आहे 65 ते 70%. जर आपलं 100 किलो वजन असेल तर आपल्या शरीरामध्ये 65 ते 70 किलो काय पाणी आहे पाणी. त्याच्यानंतर प्रत्येक पेशीमध्ये 70% पाणी आहे. 10 ग्रॅमची जर का एखादी पेशी असेल त्याच्यामध्ये 7 ग्रॅम पाणी आहे. त्यातल्या त्यात पाणी कुठे आहे आणखी ब्लडमध्ये रक्तामध्ये सुद्धा 90% पाणी आहे. 90% ऑफ द वॉटर इज देअर. वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट न्यूट्रिएंट. Functioning of all cells and hereby whole body gives up even if there is a little loss of water from the body. थोडं जर पाणी शरीरातलं कमी झालं तर आपल्या शरीरातले बरेच कामकाज काय होऊ शकतात बिघडू शकतात. आपल्या किडनीचं काम हे पाण्यावर चालतं. कळलं का किडनीचं काम कशावर चालतं. किडनीला जर त्याच्यातलं जी काही घाण आहे ती काढून टाकायची असेल रक्तातली घाण टाकाऊ पदार्थ वेस्ट मटेरियल जे तयार झालं त्याच्याकरता त्याच्यात पाणी पाहिजे ब्लडमध्ये. आणि पाण्याचा सगळ्यात मोठा असर आपल्या शरीरावर पडतो. हे पुढचं काय आहे कोणते न्यूट्रिएंट आहे फायबर. आता फायबर काय सांगतात माहिती आहे का की फायबर्स काय करतात कॅन नॉट डायजेस्ट द फायबर. आपण ते पचवू शकत नाही पण ते पचनात मदत करतात. ते शरीरातल्या टाकाऊ पदार्थ काढायला मदत करतात. हाऊएव्हर ते हेल्प इन द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस. बाकीच्या पदार्थांना पचण्यासाठी मदत करतात. आणि इजेशन काढून टाकायचं. काय काढून टाकायचं अनडायजेस्टेड सबस्टन्सेस. मग याच्यासाठी आपल्या शरीरात आपण फायबर घेतले पाहिजे. फायबर कशामध्ये फायबर काकडीमध्ये फायबर टोमॅटोमध्ये फायबर मुळ्यामध्ये फायबर गाजरमध्ये फायबर बीटमध्ये आहे फायबर सॅलडमध्ये आहेत. दळण करत असताना आपल्या घरी जे गव्हाचं दळण आहे चांगलं करायचं. त्याच्यात एकही खडा राहू द्यायचा नाही. आणि ते दळून आणल्यानंतर ते न चाळता त्याची पोळी करायची. न चाळता पोळी करायची. जुन्या काळामध्ये जेव्हा जातं होतं चाळणी बिळणीचं काही विषय नव्हता. जात्यावरती दळायचे सकाळी सकाळी भल्या पहाटे उठायचे 3, 3:30, 4ला दळण करायचं. दळून काढायचं. ते जे असायचं त्याच्यामध्ये जे आरतकाचं दळलं जायचं. एवढं बारीक पीठ पण चांगलं नाही आपल्या शरीरासाठी. भाकरी का खाल्ल्या पाहिजे कारण त्याच्यात फायबर जास्त आहे. ज्वारीची भाकरी बघा ज्वारीची भाकर बाजरीची भाकर याच्यात भरपूर फायबर आहे. आणि याच्यामध्ये काय होतं गव्हाच्या पिठामध्ये ग्लुटेन नावाचा एक पदार्थ आहे त्याच्यामुळे ते चिकट होतं. आणि ते चिकट असल्यामुळे ते आतड्याला चिटकतं आपल्या आतल्या बाजूनं. त्याच्यामुळे ते लवकर निघत नाही आणि ते लवकर पचत पण नाही.
म्हणून जे पोळ्यावरती जे अवलंबून राहणारे नुसतं उठलं सुटलं चपात्या खाणारे, तुम्हाला सांगतो गहू पाहिजे, गव्हाच्या चपात्या पाहिजे, ती गहू घरच्या असले तर चांगलीच गोष्ट आहे. ते दळून आणले ना त्याला चाळायचं नाही. त्याचा जो कळणा असतो का, तो कळणा जो असतो वरचा जी टर्पल असतं गव्हाच्या वरचं, त्याच्यामध्ये भरपूर फायबर असतात. ते आपल्या शरीराला पचायला मदत करत असतात चांगलं. मग ते आपण काढून नाही टाकायचं, कळणा काढायचा नाही. तो कळणा हा पचायला मदत करतो आपल्याला. तो कळण्यामध्ये काय असतात, त्याच्यामध्ये असतात फायबर. मग ते फायबर जर आपल्या शरीरातून काढून टाकायचे असेल, त्याच्याकरता काय गरजेचं आहे, त्यासाठी आपल्या शरीराला फायबर माहिती आहे, फायबर पाहिजेत. मग याच्यासाठी आपण सॅलड खायचं. आपल्या शेतामध्ये हे सिजनेबल फळं लावायची. काकडी लावा, काकडी, टमाटे, गाजर, मुळा, बीट हे नेहमी खात राहायचं जेवण करताना. एक काकडी आणि एक टोमॅटो जेवण करताना कधी बी घ्यायचं, खायचं. मस्त मिठाच्या पाण्यानं धुवून काढायचे, ते पुसून काढून मस्त कापायचं आणि जेवायच्या आधी खायचं. ते एक टोमॅटो आणि एक काकडी आणि मग जेवण करायचं. तुम्हाला कधीच त्रास होणार नाही, मला टायमावर आली नाही, कधीच होणार नाही. जर तुमच्या शरीरामध्ये तुमचं जर पचनामध्ये अडथळा निर्माण नाही झाला ना, तुम्ही जगावरती राज्य करू शकता. ही हॅबिटच तशी आहे. आज लोक परेशान कशामुळे माहिती आहे का, त्याला खायला नाही म्हणून परेशान नाही आहे, त्याला खायला जास्त आहे म्हणून परेशान आहे. आणि त्यातल्या त्यात ते फक्त आवडीचेच आयटम खाते, फक्त गुलाबजाम, वडापाव, कचोरी, समोसे, बदाम शेक, रगडा, भेळ, कचोरी, याच्यातच परेशानी दे. मी तुम्हाला सांगतो, हे सगळे जे अन्न आहेत हे प्रोसेस केले अन्न आहे आणि आपल्या शरीराला नॅचरल पाहिजे, नैसर्गिक द्यायचं. अर्धा आहार नैसर्गिक द्यायचा डायरेक्ट. सस्ते काकडी टमाटे लय महाग नाही आहे, लय महाग आहे बाई. अरे एका फॅमिलीच्या हिशोबानं दररोज आपल्या घरामध्ये 5 लोक असतात किंवा 4 लोक असतात, एकाला 100 ग्राम टमाटर दररोज खायला पाहिजे. 100 ग्राम टमाटर, 100 ग्राम काकडी. बाजारात जायचं, चालता बोलता जायचं, 1 किलो घेऊन यायचं. त्या 4 जण असेल तर 2 दिवस किंवा 3 दिवस ती काकडी टमाटर जातं. खायला पाहिजे. नाही तर आपल्याकडे काय करते, आणायचं आणि फ्रीजमध्ये कोंबून ठेवायचं. एकदाच हप्त्याचं आणायचं आणि फ्रीजमध्ये कोंबायचं, मग ते खराब झाल्यावर खायचं. ताजा माल आणायचा. आपण तालुक्यात राहतो, मार्केट नेहमी चालू असतं. कधी गेले की तुम्हाला काकडी टमाटे कधी भेटतं. काकडी टमाटे हा आयटम कसा आहे, वर्षभर चालणार आहे. भाज्या, पालेभाज्या, आता चुका आणि शेपू चालू आहे, ट्रेंड चुका शेपूचं तेच खायचं. मेथी खायची नाही, मेथी सगळ्यात बेकार आहे. हिवाळा चालू झाला की मग मेथी हिवाळ्यातच खायची आणि हिवाळ्यात ती स्वस्त पण भेटते. ह्या दिवसात महाग आहे जास्त, 10 रुपयाला 1 जुडी. घेता का? आणि